माननीय महापौर साहेब, माननीय उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब, सभागृहातले सर्व सदस्य, खरं पाहायला गेलं तर आज विरोधकांनी पण नाईक साहेबांचं नाव घेतलं, त्याबद्दल मी सर्व विरोधकांचा आभार आहे. आणि त्याच्यामुळेच मला आज बोलायची इच्छा झाली. आणि कामगारांच्या बाबतीत किती कळवळ आहे विरोधकांमध्ये तो पण मला कळाला. या सभागृहामध्ये बऱ्याच वर्षापासून आपण सगळेजण कामगारांच्या बाबतीत बोलत आलो. यामध्ये किती लोक असे आहेत की त्या सभागृहामध्ये या कामगारांबद्दल बोलतायत, ते कामगार असेच लागले का? त्यांनी गावच्या जमिनी विकल्या, बायकोचे दागिने घाण ठेवले, बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. त्याशिवाय ते लागलेले नाहीत. यांचा कळवळा घ्यायची गरज नाही कोणी. आदरणीय सागर नाईक साहेबांनी हा जो प्रस्ताव आणलाय त्याच्यामध्ये फक्त अभिनंदन करणं एवढं फार गरजेचं आहे. आजपर्यंत कामगारांच्या बाबतीत केवळ महापालिकेचाच नव्हे, MIDC मधल्या असतील, प्रायव्हेट कंपन्या असतील, यांच्याबद्दल जर जाणीव असलेला नेता कोण असेल तर आदरणीय गणेशजी नाईक साहेब. त्याच्यामुळे कोणी सांगू नये की कायम करणे कायम न करणे. आदरणीय दादांना सगळं माहिती आहे. वेळेस सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जातील आणि आमच्या कामगारांना सुद्धा माहिती आहे. जर आम्हाला न्याय मिळेल तर फक्त गणेश नाईक साहेबांकडून मिळेल. आज गेल्या 8-10 दिवसापासून हा जो प्रस्ताव आलाय तेव्हापासून कितीतरी कामगार आनंदाने आमच्याकडे येतात. किती नगरसेवक आहेत, आले की नाही? मग हे काय बोलतात रडतायत म्हणून? अहो, तुमच्यासाठी 70 लाख रुपये पण कमी आहेत, पण त्यांच्यासाठी 7,000 हे 70 लाखापेक्षा जास्त आहेत. त्यांनाही माहिती आहे. आगोंडे साहेब, एकेकाचं काढलं ना तर बरंच काय काढीन, कारण आमच्याकडे काहीच नाही. आता या सभागृहामध्ये ताई तुमचे सदस्य बोलताना कामगार उन्हात नव्हते, सावलीत होते का? अहो, मी बोलतोय, मी तुमचं अभिनंदन करायला उठलोय की एवढ्या नाईक साहेबांचं तुम्ही ज्या पद्धतीत नाव घेतलं ते मला आनंद झाला. मान्य केलं तुम्ही की हा जो प्रस्ताव आलाय नाईक साहेबांच्या माध्यमातून आलाय. या नव्या मुंबईमध्ये कोणी बोलायची गरज नाही, कारण आपण सगळेजण एका छतातूनच आलोय. त्याचं नाव आहे गणेश नाईक. फक्त आपले टेबल चेंज झाले, काही काळ इथे काही काळ तिथे. आता आम्ही थांबलो इथे, पण होतेच की नाही? काही काळ का होईना होते की नाही? आगोंडे नव्हते का? होते की नाही? प्रत्येक आपल्या काही गोष्टीसाठी काही ना काही करत असतो. पाटलांचं नाव काय घेतो रे? शिवराम पाटील नव्हते का? आम्ही दोघं एकत्र बसलोय. हे काही लोक रात्री पण भेटतात की, रात्रीचे भेटतात. दादा आम्हाला तिथून सल्ला आदेश आहे, मग आम्हाला करावं लागतं. बोलतात ना, कशाला तुम्ही बळीचे बकरे होता यार, जाऊ दे. आज मला फक्त एवढंच सांगायचंय, सागरजी नाईक साहेब खरोखर म्हणजे सगळ्यांना वाटलं होतं सागर नाईक सभागृह नेते. खरं तर त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे. वयाने जरी लहान असले तरी आज सागर नाईक म्हणजे अधिनियमाचं पुस्तकच आहे. अर्धवट राहिले ते पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांच्या डोक्यामध्ये चाललेलं आहे की कायम करायचंय. पण आमच्या पालिकेच्या सगळ्या गोष्टी, मगाशी देसाई
व्यवस्थित बोलले, कधीतरी चांगले बोलतात, कुठे गेले काय? हा, ते चांगले बोलले की बाबा टप्प्याटप्प्याने, किती मस्त बोलले. उगाच मला काहीतरी कळवळ आहे, आमचा पक्ष असा करणार, आमचा, इथे पक्षाची गरज नाही हो, इथे गणेश नाईक बसलेत, ते करणार. शेवटच्या एका कामगारापर्यंत जर काम करणारे व्यक्तिमत्व जर कोण असेल, गणेश नाईक साहेब आहे. मी आदरणीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेबांनी हा जो प्रस्ताव आणलाय, खाली लोक उन्हामध्ये ताटकळत बसलेली आहेत आणि ती तुमची वाट बघतायत. महापौर साहेब तुमची वाट पाहतायत, महापौर मॅडम, सभागृह नेते यांची वाट बघतायत. त्यांची इच्छा आहे केवळ ठराव पारित करू नका, तर आम्हाला ताबडतोब तुमचं स्वागत करायचं आहे. या अभिनंदनाचं स्वागत आम्ही करणार आहोत. आणि इथे आपण बोललो जातो की त्यांचं असं, त्या कामगारांना पण माहिती आहे ह्या ज्या चर्चा चालल्या आहेत हे राजकारण चाललंय. आम्हाला कोणी सांगायची गरज नाही आम्हाला काय पाहिजे काय नाही. आज 7,000 आहेत, भविष्यात 10,000 होतील, 15,000 होतील आणि कायम पण होतील. त्यामुळे मी पुन्हा एकदा महापौर साहेब, प्रशासन, सभागृह नेते आणि माझे आदरणीय नेते गणेशजी नाईक साहेबांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो. मला बोलण्याची संधी दिली मॅडम, त्याबद्दल धन्यवाद.